तर काही दिवसानं पोटात गेलो आणि प्रथम तुला अरे पंचांग पाहू नका. आता तुमचे मुलाचे लग्न होतील तर इस्टेट देणारा पाहू नका. आईने सांगतो तो मुलगा इंजिनियर असेल का इंजिनियर, मुलगी गिरते को उठाना स्वर्ग मेरा, अशी करा, सहकार्य करा, त्या मुलीला सहकार्य करा. गजानननं लग्न केलं, माझ्या भावाचे उपकार आहेत, चुलत भाऊ आहे, सक्का नाही, त्याची माया अलग आहे, माझा बाप अलग आहे. आणि दोघही भावाच्या मधात तुकडोजी महाराज, गाडगे बाबा वर फुले शाहू आंबेडकर. म्हणून दोघही भाऊ आयुष्यात भांडत नाही, भांडलो नाही मरेपर्यंत भांडत नाही. आमची याची बायको मी बायको बी नाही भांडत. कारण आहे ना, हे गरीबाची आहे आणि तिले माय बाप नाही. लव लव खाणं सुरू आहे. उतू आली तर जाईन कुठे, माई बायको उतू आली तर जाईन कुठे, घरी बीपीएल. इकडे महाराज आहे, कधी शाल, कधी तिचा सत्कार, कधी साडी, कधी नारळ, कधी काही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रेमानं घरी जातो. हे वय ते म्हणून लग्न करताना नंबर 2 वाल्याची तो तुम्हाला खरेदी करीन. बापोरगा इंजिनियर आहे, किती देऊ? 2 लाख. एक मोटरसायकल, त्या हरामाच्या गाडीवर बसला की ऍक्सिलेटर कोकळच्या कोकळ्यात गाडी निभावर, मग ऍक्सिडेंट हो गया. मग पोरगी काही बरोबर भेटत नाही, काही काही फसेल असतील ना तुमच्यात बसलेले. चांगल्या नोकरीवर आहे 20 केंद्रात म्हणून पकडला पोरीच्या बापानं. हा बैलाचा बच्चा विकले गेला. 2 लाख. नागपूरमध्ये बंगला दिला, पण पोरगी बरोबर नाही, तिच्याकडे पावले नाही जात. येऊन जाऊन शेजारीच मरते. वहिनी रामटेकला जाऊ, मरशील रामटेकले जाशील तर मला तणाव होतो. बाबू हो, लक्षात घ्या, लगन ऐशी लागी लगन, मीरा हो गई मगन, असं लगन करा. पैशासाठी नका मोरले. पण ते नंबर 2 वाल्याची पोरगी सरळ म्हणते शांतपणा करू नको. हे अलमारी माझ्या बाबाने दिली. सासूले सांगते, सासूबाई खबरदार टीव्ही पाहिली तर. हे पातळ टीव्ही आता निघाली LCD माझ्या पप्पाने दिली. तुले जर टीव्ही बघायची असेल तर मा बापाने एकांतात भेट. कहो ना लक्षात येऊन राहिलं का बाबू? अजून 2-4 वर्ष टाइम आहे तुम्हाला. ती मुलगी सरळ म्हणते बेटा. म्हणून मुलगी करताना गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, और ऊंच नीच को हटाना गर्व मेरा, और सबकी भलाई धर्म मेरा. म्हणून ज्याचे लग्न बाकी आहेत त्यांना विनंती, कमी खर्चात लग्न करा. 40-50 हजाराचं सभागृह घेऊ नका, पण लग्न करताना गरीबाची सुशिक्षित शिकलेली मुलगी करा. आणि तुम्हाला पसंत आहे ते करा. तुम्हाला जास्त हुंडा देते ते नाही, ते तुम्हाला इकून टाकीन. ते सरळ म्हणते माझ्या पप्पाने दिली टीव्ही, शांतपणा करू नका. तू ज्या कॉटवर बसेलास तो कॉट माझ्या मामाने दिला. खबरदार. ते फोमची गादी तुझ्या बापानं पाहिली का कवा? हे माझ्या काकाने दिली. सासूले सांगते खबरदार, ते अलमारीत कपडे ठेवले तर तुझा शेण काही बरोबर नाही. नवऱ्याला सांगते तुझ्या अंगातले कपडे माझ्या पप्पाने दिले, आणि ते हातातल्या लेकरू माझ्या कॉलेजच्या मित्राईने दिलं. तुझं सुख करेल. मुख्यमंत्री झाली ना मायावती, तिचे हत्तीत झाकणं सुरू आहे. वाब्या आचारसंहिता काय तर हत्तीत झाकून राहिले.
मग राष्ट्रवादीची घड्याळ आहे, सारखं घड्याळ आपण कोणाच्या करतो. पागल झाले गव्हर्नमेंट. ते हत्ती झाक्याने 1 लाख रुपये खर्च केला. 20 लाख. ओके, धन्यवाद. आय जिल्हा परिषद एक कॅसेट सप्रेम भेट देतो. आपल्याला असा अभ्यासू विद्यार्थी युवक आवडतात. दादा धन्यवाद. क्या बात आहे, इंजिनियर साहेब ना. हा, चेहऱ्यावरच सांगते ना बापू. एवढा पद्धतशीर शहरात अलग दिसते ना. आम्ही ओळून चालेल वय खुश येतो. आम्ही सर्व मागींच्या हातानं व्हायलो. आमच्या मायच्या टाईमले डॉक्टरी नव्हती. माझ्या मायच्या डिलिव्हरीला मागीनच होती मावशी. 5 मिनिटात सत्यपाल. 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात. तुम्ही सांगा भावांनो, माझ्या माय बाप भारत माता की जय. मग तुम्ही सांगा रे विद्यार्थ्यांनो, मागीन कोणाच्या बाळणपणाला चालली? माझ्या मम्मीच्या. ओके, मग मागीन बाळणपणाला चालते. मुसलमानाचं पोरग राजनात पाणी टाकायला चालते. ओके, बाप शिर्यत झाला, माय शिर्यत झाली, तर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर मुसलमान चालते. ओके, दवाखान्यातला डॉक्टर बौद्ध समाजाचा चालते. तुम्हाला अजूनही जातीय वाट तुमच्या डोक्यातून गेला नाही. तुम्ही म्हणता आम्ही ऐकून तर घे, तुझ्या डोक्यातून गेला बाळा. तू आधुनिक युगातला आहेस, पण काही तुझ्या माय तुझ्या आजोबा आजीच्या डोक्यातून गेला नाही. अरे आधुनिक काय म्हणतात? आम्ही उच्चवर्णीय. मला सांगा, उच्चवर्णीयानं का त्याच्या मायच्या पोटात 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला? आणि आम्ही काय उशिरा आलो? मी नाही येत. हा, 1 मिनिट. यांच्याकडे लक्ष द्या. यांना कोणीतरी पाहिजे. कोण पाहिजे? कोणी लागत असं कोणी पाहिजे नाही काय? नाही, मला वाटलं आईला किंवा बहिणीला कोणाला आवाज देण्यासाठी आलं, म्हणून तुमचं काम घंटो मी मिनिटोत केलं असतं. म्हणून तुम्हाला कोणी भाऊ वगैरे पाहिजे का? मला वाटलं कोणाला बोलावं लागते, कारण अनेक घटना घडतात त्या कार्यक्रमात, म्हणून माझं गलत फहमी झाली. नाही मला वाटलं असा ऑटोमोटम माणूस मदत उभा राहते का? सुशिक्षित की गार्ड आहे, मग ते मदत सांगत नाही त्याला उभं राहायला. गार्ड आहे तर मदत उभं राहावं का? पोलीस वाले आहेत, मग मदत गाड्यात उभ्या करता का तुम्ही? गार्डनं गार्ड करा, त्यानं बॉडी गार्ड राहा, लोकांच्या मागे राहा, त्यानं मदत द्यायला. आता माई गाडी अडवली पोलीसवाले. माई गाडी आता लेट झालो ना. तुम्हाला मालूम आहे 4 वाजता मी दर्यापूरच्या तिकून होतो. 3:45 तो कार्यक्रम संपला. तिथून लोक उठून होते देत, पण माझ्यानं गलती झाली. शेवटचा रविवार गाडगे बाबाचा आहे. मी मरेपर्यंत माझ्याकडून ऋणमोचनच्या यात्रेत गाडगे बाबाच्या यात्रेत दिला. शेवटचा रविवार पुसातला बघून स्टँडर्डला दिवस वापरणं कधी सर्व कानवे ठेवल्या नाही पाहिजे. एका जिल्हा हे येतात राहतात फूस. आपण फूस नाही बा आजी. तू आजी 1 मिनिट ये बरं. मा हे आजी आहे की आबा आहे? आजी ये 1 मिनिट ये बाबा. आजी ये इकडे. आणा एक जण आपल्या माय सारखी आहे. या ये ना अर्जन. ड्रेसिंग काय करू नको. या काही केलं तरी माई माय आहे. अरे या बाया ते राहू द्या. हे लुगडं खाली ठेवा. लुगड्यावर लुगडं नका टाकू. अरे आया
क्या बात है. अशी बसली खुर्चीवर, असं वातावरण दिसून राहिलं. उभी आहे माझी गुरुमा. बस माय, मला वाटते तू हरिपाठ करत, तुला बुक्का लागेल. हरिपाठ करते का? हा, देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या. धन्यवाद मामा. इथे 80-85च्या घरातच आहे, पण आलेली ओके मस्त आपली थैली गेली घेऊन, जशी काही जिल्हा परिषदच्या इलेक्शन